बातमी जळगावमधून आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईमुळे सध्या नागरिकांची वणवण सुरू आहे। आसोदा गावात 20 ते 25 दिवसांनी पाणी पुरवठा होतो। उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा आणखी तीव्र झाल्यात। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। जळगाव जिल्ह्याचं तापमान दिवसेंदिवस वाढत असून जळगावकरांना पाणी टंचाईचा देखील सामना करावा लागत आहे। आसोदा गावात या ठिकाणी आहोत। जळगाव तालुक्यातील हे आसोदा गाव आहेत। आसोदा गावामध्ये या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून पाणी टंचाईची भीषण समस्या असून 20 ते 25 दिवसाने पाण्याचा पुरवठा होत असतो आणि या ठिकाणी नागरिकांना आपली नित्यनियमाची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागते। दिवसेंदिवस या ठिकाणी हे पाणी साचून ठेवल्यामुळे या ठिकाणी पाण्यामुळे देखील आजार उद्भवत असतात। लवकरात लवकर पाण्याची समस्या सोडवण्यात यावी अशीच मागणी ग्रामस्थांनी केली। आमच्या सोबत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, आम्ही त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगणार? आसोदा गावाचे तुम्ही रहिवासी आहे, वर्षानुवर्ष मोठी पाण्याची समस्या आहे, काय समस्या आहे? किती दिवसांनी पाण्याचा पुरवठा होतोय? आमच्याकडे 15 दिवसानं 8 दिवसानं पाणी यायचं, 20 दिवसानं। त्या कारणानं आमच्याकडे मुली कोणी देत नाही। पाणी नाही बुवा, त्या गावामध्ये कशा काय मुली द्यायच्या? मग कसं काय लग्न होते मुलांचे? गावामध्ये पाणी नसल्या कारणाने इथं कोणी मुली पण देत नाही आणि मुली दिल्या म्हणजे त्यांना असं वाटतं की इथं पाणी व्हावं लागणार आहे। पाणी खूप लांबून आणावं लागतं आणि कधी कधी तर ढोरकुंड्यातलं पण पाणी वापरावं लागतं। पंगतीला माणसानं पाणी मागितलं की पाणी दे, तर असं बाजूला होऊन जावं लागतं आपल्याला। पाणीच नाही घरात तर पाणी कुठून द्यायचं? मुली पण मिळत नाही म्हणे पाण्याची समस्या। तो प्रश्न खूप वेगळा काय असतो। नेमकी समस्या आहे? पाण्यासाठीच, दुसरं काय आहे?